काय झालं? कसलं टेन्शन घेतेस? बाबांमुळे टेन्शन आलंय का? सिद्धिराज, मी माझ्या बाबांना असं कधीच नाही बघितलंय. मी कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्याच बाबांना बघितलंय. मी जगाच्या पाठीवर कुठेही असले आणि मला काही प्रॉब्लेम आला ना, तरी त्या प्रॉब्लेम मधून मला माझे बाबाच सुखरूपपणे बाहेर काढतील अशी खात्री आहे मला. माझा ठाम विश्वास आहे. पण आज त्यांना असं गोंधळलेलं बघितलं आणि माझ्या पोटात अगदी कसं तरी झालं. आई बाबांनी असं नाही ना वागायला पाहिजे. आई बाबांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभंच असायला हवं. त्यांनी असं कमजोर होऊन कसं चालेल? आणि त्यात त्यांनी आपल्याला काही सांगितलं पण नाही. हो ना, मी निदान लक्ष्मी काकूने कॉल तरी करायला पाहिजे होता ना. ती शांत झाली की मी बोलतो तिच्याशी. आणि तू नको इतकी काळजी करूस. चांगली गोष्ट ही की काका घरी आलेत आता आणि एकदम फिट आणि ठणठणीत आहेत. पण असं कसं झालं असेल? ते तर मलाही नाही माहिती. पण भावना, अगं घडतं असं मधून मधून. म्हणजे बघ ना, आता आपलं आजूबाजूचं वातावरणच किती बदललंय, परिसर किती बदललाय ग. प्रत्येक आठवड्याला नवीन कन्स्ट्रक्शन, नवीन हॉटेल. कधी कधी तर आपणही गोंधळतो ग. आणि सध्या ऊन बघ ना केवढं आहे. हे बघ, या सगळ्यामुळे झालं असेल. पण ते आता घरी आलेत ना परत. हो, पण ते आत्ता सुखरूप आलेत. पुन्हा समजा असंच काही घडलं आणि त्यांना घराचा पत्ताच नाही आठवला तर? असं काही होणार नाही. मी आहे ना, मी असताना काही होणार नाही काका. नाही, जबाबदारी माझी आहे बस. तुम्ही काय करणार? तुम्ही काय सतत त्यांच्या सोबत राहणार आहात का गृहलक्ष्मी जॉईन करणार आहात? मला आवडेल. पण त्यांना नाही आवडणार. का? का नाही आवडणार? उलट मी त्यांच्याबरोबर असेल ना तर तुला सुद्धा टेन्शन येणार नाही. आणि कसं आहे, तुझ्या घरचा रस्ता मी पुढचे 7 जन्म काय 70 जन्म नाही विसरू शकत. म्हणूनच मी मदत न मागता माझी मदत करायला त्या खिडकीत यायचात ना. हॅलो, काय झालं वहिनी? एवढं लेट का कॉल करतेस? अगं सिंचू, तुझ्या काळजीने डोळाच लागत नव्हता म्हणून म्हटलं की कॉल करावं. हरीशचं काय झालं पुढे? त्या मुलीला सोडलं की नाही अजून? की अजूनही अफेअर चालू आहे त्या मुलीसोबत? काय सांगू वहिनी तुला, मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की माझं हरी माझ्यासोबत असं वागेल. मला काहीच कळत नाही. मला खूप सॅड वाटतंय. वेडी आहेस का सिंचू? हरीश सारख्या माणसासाठी रडण्यापेक्षा एखाद दिसायला सुंदर कर्तृत्ववान मुलगा शोध आणि त्याच्यासाठी रड, असं नाही वाटत का तुला? काय बोलतेस तू वहिनी? मी माझ्याच नवऱ्यासाठी रडेन ना, रँडम माणसासाठी का रडेन? मग एखादा रँडम माणूस शोध, त्याला आपलंसं कर आणि त्याच्यासाठी रड. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? मी वन मॅन वुमन आहे प्लीज. हो, मान्य आहे मला, सगळे असेच म्हणतात. पण तो बघ, तो हरीश किती साधा आहे, तरी देखील तो मुली फिरवतोय. आणि तू स्वतःकडे बघ ना, तू किती स्मार्ट आहे, स्टायलिश आहे आणि श्रीमंत पण आहे. तुला अटेन्शनच मिळत नाही, प्रेमही मिळत नाही. नक्की काय म्हणायचंय तुला? मला फक्त एवढंच म्हणायचं, जसं हरीश सगळं विसरून पुढे गेलाय ना, तसं तू पण कर. तू स्वतःची घुसमट होऊ देऊ नकोस. तू तुझं तारुण्य का वाया घालवते त्याच्यासाठी? तू एवढी सुंदर आहेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस. एक काम कर, ऑफिस मधलंच कोणीतरी बघ आणि अफेअर कर त्याच्याशी. वहिनी, मी तशी मुलगी नाहीये. मी ऑफिस मधल्या लोकांसोबत मैत्री सुद्धा करत नाही, म्हणूनच अशी रडत बसलीस. बरं बाई, अफेअर नाही, निदान मैत्री तरी करू शकतेस ना. आणि सिंचना, मैत्री करणं काही पाप नाहीये. मित्रमैत्रिणींकडे तुला मन मोकळं करता येईल. हरीश सगळं विसरून गेला की नाही, तो त्याच्या आयुष्यात पुढे जातोय. मग तू पण जा ना तसं. मी जे काही सांगितलंय त्याचा तू विचार कर बाबा. मी ठेवते फोन, काळजी घे. हां. जागी आहेस का? मला झोप लागत नाहीये. काय झालंय?
एवढ्या रात्री सरांनी का मेसेज केलाय? काय करू? रिप्लाय करू का? काय झालं सर? एनिथिंग अर्जंट? व्हॉइस नोट पाठवली तर चालेल का? हो सर, चालेल, पाठवा ना. सिंचना, सॉरी इतक्या लेट बोलतोय तुझ्याशी, पण तू ऑनलाईन दिसलीस म्हणून बोलतोय. मला झोप येत नाहीये. सो आपण उद्या जो रिपोर्टवर काम करणार होतो तो रिपोर्ट मला आत्ताच पाठव. पण सर ते अजून रेडी नाही आहेत. डिअर, त्यात काय एवढं? मीच आहे ना, जसा असेल तसं पाठव, मी मॅनेज करेन. सर माझं काम मी करेन. इफ दिस एनी अर्जन्सी जस्ट लेट मी नो. मी पाठवेन सर फाईल, आत्ता पाठवेन. अर्जंट नाहीये, पण तुझा नवरा तुझ्याबरोबर राहत नाही ना? सर असं का बोलताय तुम्ही? म्हणजे नक्की काय म्हणायचंय? अगं मग तू इतक्या हळू आवाजात का बोलतेस? सर ते तुम्ही हळू आवाजात बोलत होतात म्हणून मी पण चुकून तशीच बोलायला लागले. ओके, पण तुला एक सांगू, खरं तर तुझा विस्पर करतानाचा आवाज खूप इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग? कळलं नाही मला. तुमच्या वडिलांनी मला स्पष्टपणे सांगितले की तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. मी पुन्हा विचार फक्त त्याच माणसांसाठी करतो जे माझे आपले आहेत, त्यांच्यासाठी नाही जे मला आपलं मानत नाही किंवा फक्त गरजेनुसार आपलं मानतात. काय झालं जानू? कुठे काय? काही नाही. तुम्हाला नाही सांगणार. लोक जानू, मला माहिती आहे तुझा मित्र विश्व हा तुझ्यावर चिडलाय आणि त्याच गोष्टीचा तुला त्रास होतोय. वेल, आपल्या जवळचा मित्र चिडल्यावर आपल्याला त्रास होणं ऑब्वियसच आहे. बट आय होप यू फील दॅट आय एम एन अंडरस्टँडिंग हजबंड. इफ नॉट, मी तसा व्हायचा प्रयत्न करेन. यू शुड ट्रस्ट मी. हे घे, कॉल कर. सॉरी. काय? जस्ट कॉल. घे, विश्वाला कॉल कर आणि त्याला विचारतो का चिडलाय. जे काय ते सॉर्ट कर. कारण का मला खरंच तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस मला बघवत नाही. वेट, मला इथून जाऊ दे. म्हणजे हा मग दोघांच्या मैत्रीचा विषय. सो मी खाली थांबतो, मन मोकळेपणाने बघ.